त्याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं आलेलं नाव. यांनी आपल्यावर दबाव टाकला आणि त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागल्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. एका मुलीचा झालेला मृत्यू आणि 5 वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले तिचे आई वडील यांना कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यांनी महायुती सरकारवर दाखवलेला हा विश्वास आहे. माझं हे पण सांगणं आहे की दिशा सालियन प्रकरणातली सुनावणी जशी पारदर्शक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला तसंच प्रशांत कोरटकर प्रकरणाची सुनावणी पण पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. कारण कुठलाही आरोपी असेल तो कुठल्याही प्रकरणातला असेल तर सुटता कामा नये. अनेक समोर आलेल्या गोष्टीनंतर आता हे लक्षात येत आहे की निश्चितपणे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे. CDR रेशो काढला गेला पाहिजे. त्यामध्ये टॉवर लोकेशन काढलं गेलं पाहिजे. तो वॉचमॅन होता, तो वॉचमॅन कुठे गेला हा पाहिला गेला पाहिजे. तर त्यातून सत्य समोर येईल आणि जनतेसमोरही माहीत पडेल.